नमस्कार मित्रांनो, कोरेगावचं हिंद केसरी मैदानाला महाराष्ट्रात महत्त्व आहे आणि हे पारंपरिक मैदान असून इथं प्रत्येकाला गुलालात राहायचं असतं. मित्रांनो, एकदा राहिलं तरी त्या बैलाचं आपण म्हणू पूर्ण करिअर असं पणाला लागलं आणि त्याचं कौतुक होत असतं. पण असा एक बैल आहे मित्रांनो, कोरेगावच्या हिंद केसरी मैदान एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 4 वेळा गुलालात राहिलेला आहे. आणि मला वाटतं हा आत्ता जर काय जुन्या बैलांनी केलं असेल, पण असा आत्ताच्या पिढीला बघायसारखा बैल एकच आहे की सलग त्यानं 3 वर्ष कोरेगावच्या मैदानात गुलालाचा मानकरी झाला आहे. सांगा, पहिल्यांदा तुमची ओळख सांगा. नमस्कार, मी महेंद्र रामचंद्र फडतरे, ललगुण. हा आमचा आत्ता म्हणजे 6ष्टम हिंदकेसरी सोन्या. बंदीच्या आधी 2014ला ह्याच मैदानात गुलालात राहिलेला आणि त्याच्यानंतर आपली बंदी उठल्यानंतर 22, 23 आणि यंदा 24व्या वर्ष आत्ता आमचा. मला म्हणजे अक्षरशः निकाल लागल्या डोळ्यातून पाणी आलेलं की माझा बैल, माझी शान, ललगुणची आणबाण शान म्हणजे ललगुणचं एक सोनं आज ह्या कोरेगावच्या, महाराष्ट्रातल्या हिंदकेसरी कोरेगावच्या मैदानात गुलालात राहिला. अतिशय भावुक असं क्षण आमच्यासाठी होते ते. बरं, तुम्ही किती वेळा म्हणला तो 4 वेळा राहिलाय, सलग 3 वर्ष झालं, पण बंदीच्या अगोदर एक राहिला. बंदीच्या अगोदर 2014 साली. होय. आणि त्याच्यानंतर मग बंदीच पडली. तुम्ही काय 6ष्टम हिंद केसरी अजून कुठं राहिलाय? पेडगावमध्ये 2 वेळा. होय. म्हणजे बंदीच्या आधी एकदा आणि आत्ता 2023ला एकदा. बरं, काय आहे या बैलाचं वय किती आहे? आत्ता वय 18 चालू आहे. 18 वर्ष? 18 वर्ष. अरे बापरे, म्हणजे सगळ्यात वयोवृद्ध बैल आहे. ह्या बैलाचं गट पास झाला, ठीक आहे, तुम्हाला अपेक्षाप्रमाणे वाटलं असेल, पण सिमी पास करणं ते बी एवढ्या हिंद केसरी मैदान अटीतटीच्या मैदानात ज्यावेळेस त्यानं सीमारेषा क्रॉस केली, काय मनात आलं, एकदम काय आठवलं? मी आता बोलल्याप्रमाणेच, मग जसं एखादा आपलं घरातला मेंबर जसा एखाद्या गड जिंकून येतो किंवा एखाद्या परीक्षेमध्ये पास होऊन अव्वल स्थान घेऊन येतो, तसे गत मला जशी निकाल रेषा पास झाली. कॉमेंट्री तर आपले सुनील मोरे, विकास सर किंवा श्रीमंत जसे म्हणले सलग 3ऱ्यांदा गुलालाकडे वाटचाल, तसं आमच्या ऑटोमॅटिक डोळ्यातनं पाणी आलं की सोन्यानं आज आमची ललगुणची आज मान अतिशय उंचावर नेऊन ठेवली असं वाटलं मला. सगळ्यात महत्त्वाचं वाटा आहे, म्हणजे आता तुम्ही तिसऱ्या वेळेस गुलाल घेता, वाटा असतो ड्रायव्हरांचा. तुम्ही पळवला, नाव सांगा तुमचं? माझं कुकुडावर आवडलं. बरं, सोन्यात पळवताना काय तुम्हाला म्हणजे अनुभव आला? कारण बैल तुम्ही पळवता, नेहमीच पळवत असता हिंद पळवताना. सोन्याला सिस्टीम अशी आहे की सोन्याला थाप पण गाठली तरी गाडी कव्हर करतो सोन्या. आणि सोन्या एवढा इतिहास कोणाचाच नाही. हां, म्हणजे गाडी कव्हर करायचं म्हटलं तर 2 थापा लावायला संपडायची, किंवा शिफ्टीला चावायचं नाही किंवा फोक हाणायची नाही, काय नाही, ते बंदी आहे मुळात, तसं तर केलंच नाही पाहिजे, गरम करायचा नाही, म्हणजे त्याच्या मनानं पळतो. पण मला एक वैशिष्ट्य सांगा, आता पळवताय तुम्ही, ह्याचं पळण्याची स्टाईल कशी आहे? कारण 3 वर्ष जर यश भेटत असेल तर ह्याची वेगळी काहीतरी पद्धत आहे का? वेगळी पद्धत म्हणजे हो, पळायल्यानंतर जेव्हा बैल पळायला जाईल तेव्हा गुलालाशिवाय बैल माघारी जातच. होय. आता परवा दिवशी ह्याच्यात मैदान झालं कुठं पण, गणेशवाडीला 3 फेऱ्या कडनं काढलं. आणि किती पारितोषिक? 4 नंबरला होता. कासरा अडकला पायात, पण गुलालात राहतोच. एवढ्या मोठ्या मैदानात आणि कंटिन्यू गुलालात राहणं ही कुठल्याही मालकासाठी म्हणजे आपण म्हणू सर्वोच्च कामगिरी असते. बैलाचीच थोडी ओळख करून द्या, म्हणजे सोन्या आहे, ललगुणचा आहे, पण बैल कुठनं घेतलेला आहे? नाही, हा बैल आपल्या घरच्या गायचा आहे. हा, घरच्या गायचा, घरचा बैल आहे लहानपणापासून. म्हणजे हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. इकडची तिकडची बैल घेऊन म्हणजे भरपूर पळवतात, पण घरच्या गायचा एक वासरू तयार करणं आज एवढ्या मोठ्या मैदानात, हे वासरू तयार करायचं श्रेय माझं सगळं मित्रपरिवार आहे. ललगुणचे जेवढे माझे मित्रपरिवार आहेत का नाही, तर सगळे उपस्थित आहेत. ह्या सगळ्यांनी आजच्या आम्ही घरातले भाऊ कोणी नव्हतो, त्यांचे ते छकडं गोळा कर, छकडान दुसरा बैल घेऊन या, आणि त्यांनी सगळे कष्ट घेऊन त्याला शिकवून आजपर्यंत इथपर्यंत आणलंय. सगळे जोडीदारांनी, माझ्या मित्रपरिवारांनी माझ्या. होय. बरं, आता ज्यावेळेस बैल तुम्ही शिकवायला सुरुवात केली, ह्याची जात प्युअर खिलार? हां, प्युअर खिलार. कोणाची पैदास आहे? हे आमच्या पडतरवाडीचे तुकाराम बुवा पाडळेकर आहेत, त्यांचा पक्षा म्हणून बैल पळत होता, त्याची पैदास. होय. बरं, आता त्याची ठळक फायनल सांगा, जशी तुम्ही सांगितलंय पेडगाव असतील किंवा आता कोरेगाव 3 वेळा 4 वेळा म्हणलं, अजून कुठले नागटांचे सलग बंदीच्या आधी 2 वेळा आहे, परत बंदीनंतर 2 वेळा असं सलग आहे. टोटल किती वेळा गुलालात राहिले?
आता तसं बरेच बंदीच्या आधी भरपूर वेळ आहेत आणि आत्ता पण जशी बंदी उठली तसं पण त्याचा गुलाल कंटिन्यू कायम चालू आहे. वय वर्ष 18. नागटांमध्ये डायरेक्ट आम्ही डाव्या खांद्याने पळलो. पहिल्यांदाच डावे खांदा आमचा पन्हाळ 17 म्हणून वर्षात. राहुल विठ्ठल कापले यांचा पन्हाळ होता त्यात इंजर्ड झालाय त्याच्या जागेवर डायमंड घेतला. मग घरचीच गाडी आमची जास्त करून गुलालात राहते. बरं कुठनं पळतोय सोन्या? हा उजवीकडे. सोन्या नाव कशावरून ठेवलं म्हणजे? आमच्या गायला 2 वासरं झालेली. 2 वासरं झालेलं आणि त्या टायमिंगला म्हणजे आम्ही लहान होतो. आमचा ऊस गेलेला सोनेरा कारखान्याला त्याच्यावर मग ह्याचं सोन्या आणि त्याचं हिरा असं नाव ठेवलेलं. आमच्या गावातला मानाजी काकांचा सोने पळत बरं हा सोन्या ते पण आम्हाला इन्स्पायर नाव होतं. बरं जसं नाव ठेवलं तुम्ही सोन्या त्यानं खरंच तुम्हाला सुवर्णपदी तुम्हाला पोचवलेलं आहे आणि सोन्यानं सार्थक केलं. सार्थक आज आम्हाला गावाशिवाय कोण ओळखत नव्हतं पण ह्या सोन्यानं आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आमचे जोडीदार आहेत. राहुल कदम म्हणून आहेत तासगावचे ते युरोपला असायचे. हा तिथनं त्यांचा प्रत्येक मैदानाला आम्हाला कॉल असायचा. आज सुद्धा खास पुण्यावरनं बैलाची गाडी बघायसाठी इथं हजर राहिलेत. आता ते पुढे गेलेत जरा नाही तर ते पुण्यावरनं खास गाडी बघायसाठी इथं हजर झालेत. बरं बैलाचा स्वभाव कसा आहे? शांत वाटतंय का थोडा ॲग्रेसिव्ह? बैल तसा शांत आहे पण बाकीचे कोण आले की त्यांना अजिबात हात लावून देत नाही. हात फक्त कोणी लावायचं नाही. बरं आता पुढचं नियोजन सोन्यात सांगा की कसं आहे? 18 वर्ष म्हणजे भरपूर कालावधी त्यानं तुमच्यासाठी पळालेला आहे. पुढचं कसं नियोजन असणार आहे? पुढचं नियोजन म्हणजे कसं आहे बैल आम्ही एकतर 7 ते 10 दिवसात शिवर काढत नाही. त्याच्यानंतर 7 ते 10 दिवसानंतर आमचे बैल वाटला तरच मैदान आणायचं आणि आमचे बंधुराज मोठे बंधुराज राजेंद्र फडतर आणि आमचे मेहुणे राहुल विठ्ठल कापले हे दोघं नियोजन करतात बैलाचं सगळं. कधी काढायचा कोणावर पळवायचा कुठलं मैदान खेळायचं चांगलं मैदान कुठलं आहे त्यानुसार ते दोघांच्या सहमतानं नियोजनानं सगळं होतं. मित्रांनो बघू शकता सोन्या एकदम शांत उभा राहिलेला आहे. पुढं पैदास वगैरे काय आहे का करण्याचं? कारण नाही अजून कसं होतं पैदास केली की मग बैल धरूनच देत नाही. हा पण ह्याची पुढची पिढी यावी असं मी म्हणेन कारण अशा प्रकारचं जीन्स नाही आत्ता जर पाहिलं तर नाहीये म्हणजे एवढं टिकून राहणार आणि ह्या पद्धतीनं फाउंडेशन ही बघू शकता म्हणजे जास्त मोठा नाही नेटनेटका बैल आहे म्हणून त्याचं पळण्याचं एक स्किल आहे तिथल्या तिथं आहे. मग पहिल्यापासून म्हणजे बंदीच्या आधीपासून बैल असाच आहे ते आत्ता सुद्धा असाच आहे. याच्यात काही फरक वय दिसत नाही वय दिसत. तर मित्रांनो तुम्ही एकदा पाहू शकता विश्रांती देऊया आपण सोन्याला कारण सोन्याला फायनल पाळायचं असतं. असे त्याने कितीतरी फायनल पडलेत आणि पद मिळवलेत. पण मित्रांनो ह्या ललगुणच्या सोन्यानं कोरेगावमध्ये हॅट्रिक केलेली आहे आणि आपण म्हणून 4 वेळा गुलालात राहण्यात विक्रमही केलेला आहे ललगुणच्या सोन्याने. तुम्ही पाहू शकता ललगुणचा सोन्या फायनलसाठी सज्ज आणि भरपूर काही त्यानं पळण्यातून एक प्रेक्षकांना मेजवानी दिली आहे. धन्यवाद.